तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्यासोबत. कंधाण्यात चंदन तस्करांचा धुमाकूळ. प्रशासन झोपेत पण शेतकरी भयभीत. रात्रीचा अंधार. शेताच्या बांधावर उभं असलेलं मौल्यवान चंदन वृक्ष आणि काही क्षणात त्याची कत्तल. ही एखाद्या चित्रपटातली कथा नाहीये, तर बागलाण तालुक्यातल्या कंधाणे गावातील विराधक वास्तव आहे. कंधाणे गावात चंदन तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अवघ्या एका आठवड्यात 2 वेळा चंदन वृक्षांची चोरी झाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला जातोय. शेतकऱ्याच्या बांधावरचं चंदन वृक्ष तोडलं जातंय. त्यातलं मौल्यवान गाभा घेऊन जात आहेत. उरलेलं झाड उभ्या पिकांवर टाकून पसार होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचं झाड जातच आहे, पण त्यामुळे उभ्या पिकाचं नुकसानही होतंय. आता याहून एक गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या 2 वर्षात कंधाणे परिसरात 10 ते 15 शेतकऱ्यांच्या चंदन वृक्षांची चोरी झाल्याची माहिती समोर येते. पण आजपर्यंत एकाही प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला दिसत नाहीये. एकही मोठा तस्कर पकडला गेलेला नाहीये. त्यामुळे चंदन तस्करांचे धाडस आता वाढले की मग त्यांना अभय मिळत आहे, हा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जातोय. अनेक शेतकरी अज्ञानामुळे त्यांच्या शेतातील चंदन वृक्षांची सातबाऱ्यावर नोंद करत नाही. ही बाब तस्करांसाठी जणू संधीच आहे. पण याचबरोबर संबंधित यंत्रणांनी जनजागृती केली का? गावागावात चंदन वृक्षांची माहिती संकलित केली का? चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली का? या प्रश्नाची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागतील. चंदन तस्कर एवढे बिंदास कसे? रात्रीची गस्त नेमकी कुठे असते? वन विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासनाचा समन्वय का दिसत नाही? वारंवार चोरी होऊनही कठोर कारवाई का होत नाही? आता केवळ पंचनामे करून चालणार नाही. कंधाणे आणि परिसरात विशेष गस्त पथके तैनात करावीत. संशयितांवर कडी नजर ठेवावी. चंदन वृक्षांची अधिकृत नोंदणी मोहीम राबवावी. CCTV आणि गुप्त माहिती यंत्रणा मजबूत करून सर्व जुन्या प्रकरणांचा फेर तपास करून चंदन तस्करांचा संपूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा. हा केवळ चंदन वृक्षाचा प्रश्न नाहीये. हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा, नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणाचा आणि कायद्याचा धाकाचा प्रश्न आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन कठोर कारवाई करावी, अशी कंधाणेकरांनी एकमुखी मागणी केली आहे. आता याच्यावर प्रशासन किती लवकर ॲक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी.